श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये. तर मैत्रिणींनो, आता मार्गशीर्ष महिन्यानंतर मकर संक्रांत जवळ येत आहे आणि मकर संक्रांतीला हळदी कुंकू बऱ्याच मैत्रिणी करतात आणि हळदी कुंकवाला वाण म्हणून कुठली वस्तू द्यायची याचा विचार देखील बऱ्याच मैत्रिणी करत असतात. तर मी थोड्या काही आयडिया तुमच्यासोबत प्रत्येक व्हिडिओमधून शेअर करत असते. त्याच पद्धतीने आज मी मकर संक्रांतीला हळदी कुंकवाला वाण म्हणून तुम्ही काय देऊ शकता आणि तेही अगदी घरच्या घरी एका ब्लाऊज पीसपासून तुम्ही बनवू शकता. तर तेच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर स्क्रीनवरती बघून तुमच्या लक्षात आलंच असेल आज मी कुठली नवीन गोष्ट तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघू शकता या ठिकाणी हा पोटली पर्स आहे, ही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे किंवा याला तुम्ही हँड पर्स देखील म्हणू शकता. तर बघा मैत्रिणींनो, ही पर्स फक्त वाण म्हणूनच नाही तर तुम्ही स्वतःसाठी देखील बनवू शकता. आणि अशा पर्स ज्या आहेत त्या आपण आपल्या एखाद्या साडीवरचा ज्यावेळेस ब्लाऊज शिवतो त्याच्यानंतर उरलेल्या कपड्यातून साडीवरती मॅचिंग अशी हँड पर्स बनवू शकतो. जर आपल्याला एखाद्या लग्नात वगैरे जायचं असेल आणि आपल्या घरात जर लहान मुलं असतील म्हणजे 1-1.5 वर्षाची, तर त्यांची छोटीशी जी पाण्याची बॉटल असते ती देखील आपण ह्या पाऊचमध्ये ठेवू शकतो किंवा ह्या पर्समध्ये ठेवू शकतो. त्याच्यानंतर त्यांचा एखादा रुमाल देखील आपण ह्या पर्समध्ये ठेवू शकतो. मोठी बॅग आपल्याला कॅरी करण्याची गरज नाही आहे. हा छोटा पाऊच जर आपण किंवा ही हँड पर्स जर आपण बनवली आणि ती सोबत आपण कुठल्या कार्यक्रमाला घेऊन गेलो तर चला तर आपण ही पर्स किंवा ही हँडबॅग पोटली बॅग कशी बनवायची ते पाहूयात. तर बघा, सुरुवातीला मी अशा पद्धतीचा अस्तर घेतलेला आहे आणि ते अस्तर जे आहे आपल्याला किती बाय कितीचं घ्यायचं आहे त्याची अगदी संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती मी अगदी हळूहळू तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून ही हँड पर्स किंवा ही पोटली बॅग बनवायला तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचणी येऊ नये यासाठी. तर बघा, आपण या ठिकाणी लांबीला 10 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. त्याच्यानंतर रुंदीला या ठिकाणी 6.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण ज्या ठिकाणी 10 इंचाचं मार्किंग केलं होतं लांबीला, तिथून परत खालच्या साईडला 6.5 इंचाचं मार्किंग केलेलं आहे, जेणेकरून जो आपण बॉक्स कट करतो तो वाकडा तिकडा कट होऊ नये यासाठी. त्याच्यानंतर खालच्या साईडला जे 6.5 इंचावरती आपण मार्किंग केलं होतं ते दोन्ही पॉईंट जोडून घेतले. त्याच्यानंतर बघा, लेफ्ट साईडला 6.5 आणि 10 इंचाचा जो पॉईंट होता तो जोडून घेतला आणि अशा पद्धतीने आपण एक अस्तरचा तुकडा कट करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे 2 तुकडे घ्यायचे आहेत. अस्तरचे आपल्याला 10 बाय 6.5 इंचाचे 2 तुकडे घ्यायचे आहे. तर बघा, मेजरमेंट पुन्हा एकदा घेऊन दाखवलेलं आहे, कारण ज्या कोणी मैत्रिणी पहिल्यांदाच अशा पद्धतीच्या हँड पर्स स्टिच करणार असतील किंवा स्टिचिंगबद्दल ज्या मैत्रिणींना जास्त काही माहीत नाही आहे त्यांच्यासाठी मी ह्या गोष्टी डबल वारंवार सांगत असते. बाकी ज्या मैत्रिणींना स्टिचिंगबद्दल माहिती आहे किंवा पर्स वगैरे बनवता येतात त्यांनी थोडंसं इग्नोर करा. तर बघा, आपण 2 अस्तरचे तुकडे घेतलेले आहेत सेम मेजरमेंटचे आणि त्याला अशा पद्धतीने मध्ये फोल्ड केलेला आहे. त्याच्यानंतर जी ओपन बाजू आहे, तर बघा, मी हा जो व्हिडिओ आहे अगदी स्लो दाखवत आहे, जेणेकरून अशा पद्धतीच्या हँड पर्स ज्या मैत्रिणींना खरोखर बनवायच्या आहेत त्या मैत्रिणींना कुठल्याही प्रकारच्या अडचणी यायला नको हँड पर्स बनवताना. यासाठी पर्सचा कटिंगचा जो व्हिडिओ आहे अगदी स्लो तुमच्यासोबत शेअर करत आहे. त्याच्यानंतर स्टिचिंग तर अगदी सोपं आहे, कटिंग पण सोपं आहे आणि मी पर्सचे कटिंग वगैरे जे आहे ते अंदाजेच करत असते, पण बऱ्याच मैत्रिणींच्या अंदाजे कटिंग तुमच्यासोबत शेअर केल्यामुळे लक्षात येत नाही, त्याच्यामुळे मी मेजरमेंट तुम्हाला सांगत आहे. तर बघा, ओपन बाजूकडून आपण खालच्या साईडला 1 इंचावरती मार्क केलेला आहे. त्याच्यानंतर वरच्या साईडला बघू शकता 1.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. खालच्या साईडला 1 इंच, वरच्या साईडला 1.5 इंच. त्याच्यानंतर अशा पद्धतीने शेप द्यायचा आहे. तर हे अगदी सोपं आहे, डायरेक्टली देखील शेप देऊ शकता. मी तर डायरेक्टली शेप देत असतेच आणि हे जे 2 तुकडे घेतलेले आहेत ते पण मी मेजरमेंट न घेताच कट करत असते. पण तुमच्या लक्षात यावं नक्की आपली जी हँड पर्स आहे ती किती मोठी झालेली आहे किंवा किती छोटी होणार आहे यासाठी मी तुम्हाला मेजरमेंट सांगत आहे. आणि मेजरमेंट सांगितल्यानंतर तुम्हाला पण त्या मेजरमेंटनुसार पर्स बनवता येईल यासाठी. तर बघा, आपण ज्या ठिकाणी मार्क केलं होतं आणि नंतर शेप दिला होता तो जो भाग होता मी या ठिकाणी कट करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर बघा, वरच्या साईडला आपल्याला परत अर्धा ते 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि तिथे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. तर कुठे कट करायचं काय तुमच्या लक्षात यावं यासाठी मी तुम्हाला मार्किंग करून दाखवते.
तर बघा अशा पद्धतीने आपल्याला तो जो भाग आहे एक्स्ट्राचा तो कट करून घ्यायचा आहे। तर बघा जसं आधी पण मी व्हिडिओमध्ये म्हटलं, याला मेजरमेंटची काही एक आवश्यकता नाही आहे। तुम्ही डायरेक्टली फ्री हँडनी पोटलीसारखा शेप देऊन कटिंग केलं तरी चालू शकतं, पण बऱ्याच मैत्रिणींना कधी कधी लक्षात येत नाही नक्की किती कटिंग करायचे, किती ठेवायचे। त्यासाठी मी या ठिकाणी मेजरमेंट घेऊन दाखवलेलं आहे। तर बघा त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जो आपण फोल्ड केलेला अस्तर होता तो आपल्याला ओपन करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याचा मिडल काढून घ्यायचा आहे वरच्या बाजूने। ज्या ठिकाणी आपण 10 इंच लांबी घेतली होती रुंदीला, तिथे आपल्याला एक सेंटरला पॉईंट द्यायचा आहे 5 इंचावरती, म्हणजे 10 इंच आपण लांबी घेतली होती तर 5 इंचावरती एक पॉईंट द्यायचा आहे। त्याच्यानंतर त्याच्या लेफ्ट अँड राईट साईडला आपल्याला अर्धा इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर जो मिडलचा सेंटरचा पॉईंट आपण काढला होता त्या पॉईंटपासून खालच्या बाजूला आपल्याला 3 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि ट्रायंगल शेपमध्ये आपल्याला अशा पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे। त्याच्यानंतर बघा आपण दोन्ही साईडला 1-1 इंचावरती मार्किंग करायचं आहे। पुढे पण मी पुन्हा एकदा तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेल, जेणेकरून ज्या मैत्रिणींच्या आत्ता लक्षात आलेलं नाही आहे त्यांना परत एकदा सांगितल्यानंतर अजून लक्षात येईल। तर सिंपल आहे, मध्ये आपण मिडलला एक मार्क केलं, मिडलच्या मार्कपासून लेफ्टला राईटला अर्धा इंचावरती मार्किंग केलं। त्याच्यानंतर सेंटरच्या मार्किंगवरून आपण खाली 3 इंचावरती मार्किंग केलं। नंतर ते भाग असे जोडून घेतले आपण ट्रायंगल शेपमध्ये, म्हणजे ते पॉईंट आपण ट्रायंगल शेपमध्ये जोडून घेतले। नंतर ट्रायंगल जिथून आपण म्हणजे जोडला तिथून परत लेफ्ट अँड राईटला आपण 1-1 इंचावरती 2 मार्क केलेले आहेत आणि जी आपली शेवटची मार्क आहे लेफ्ट अँड राईट साईडची, तिथे परत आपल्याला त्याचा मिडल घ्यायचा आहे। थोडक्यात अर्धा इंचावरती आपल्याला मार्क करायचा आहे आणि त्याच्यानंतर मिडलचा जो पॉईंट आहे तिथून आपल्याला खाली 3 इंचावरती मार्क करायचा आहे आणि अशा पद्धतीने ट्रायंगल शेपमध्ये जोडून घ्यायचा आहे। तर बघा हा मार्किंग केलेला जो व्हिडिओ आहे तो मी अगदी हळू तुमच्यासोबत शेअर करत आहे, त्याच्यानंतर भरपूर झूम करून तुम्हाला दाखवत आहे। तर बघा या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ थोडासा पॉज करत करत जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल आणि हे अगदी सोपं आहे। मी कुठलंही मेजरमेंट न घेता अशा पद्धतीचे 3 ट्रायंगल कट करून घेत असते, पण तुमच्या लक्षात येणार नाही किती मोठा ट्रायंगल कट करायचा, नक्की किती छोटा करायचा। त्यासाठी मी या ठिकाणी मी माझ्या अनुभवातून अशा पद्धतीचे ट्रायंगल चे माप काढून तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत। तर बघा हे जे अंतर मी तुम्हाला दाखवलेलं आहे ट्रायंगलच्या मधलं, तर ते 1-1 इंचाचं आहे आणि त्याच्यानंतर तिन्ही ट्रायंगलच्या मध्ये जे स्पेस आहेत 2 ते पण 1-1 इंचाचे आहेत आणि त्याचा मिडल काढून आपण खाली 3 इंचावरती पॉईंट घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने ट्रायंगल शेप दिलेला आहे। त्याच्यानंतर आता आपल्याला ते ट्रायंगल शेप जे आहेत ते कट करून घ्यायचे आहेत। तर तुम्ही मेजरमेंटनुसार देखील करू शकता किंवा अंदाजे देखील करू शकता, फक्त ते जे मधले 2 पॉईंट आहे त्याचं मेजरमेंट जे आहे ते सिमिलर पाहिजे। तर बघा काही गोष्टी मी खूप बारकाईने एक्सप्लेन करून सांगत असते, कारण प्रत्येक मैत्रिणींना एकदाच सांगितलं तर समजतं असं नाही। ज्या मैत्रिणींना स्टिचिंगबद्दल माहिती असतं त्यांना नुसतं पाहिलं तरी लक्षात येतं हे कटिंग कसं केलं असेल, पण या उलट ज्या मैत्रिणींना अजिबात स्टिचिंगबद्दल बेसिकही माहिती नाही आहे किंवा पर्स कशा बनवायच्या ते काहीच माहिती नाही आहे, त्या मैत्रिणींना ह्या सगळ्या गोष्टी डिफिकल्ट वाटू शकतात। यासाठी मी छोट्या छोट्या गोष्टी अगदी बेसिक देखील एक्सप्लेन करून सांगत असते, जेणेकरून बेसिक कन्सेप्ट जर मैत्रिणींच्या क्लिअर झाल्या तर त्यांना अवघड गोष्टीसुद्धा सोप्या वाटू लागतात यासाठी। तर बघा अशा पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे, मेन फॅब्रिक घ्यायचं आहे, सरळ बाजू खालच्या साईडने ठेवायची आहे, उलट्या बाजूवरती आपल्याला अस्तर ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर अगदी कडेकडेने अस्तरवरती अशा पद्धतीने आपल्याला मेन फॅब्रिक जोडून घ्यायचं आहे। तर तुम्ही मेन फॅब्रिक कट करूनही घेऊ शकता अस्तरच्या मापाचं, पण ते कट केल्यानंतर कधी कधी काय होतं कमी जास्त होतं आणि त्याच्यामुळे मग आपल्याला ते जोडायला पण डिफिकल्ट जातं। त्यापेक्षा आपण थोडासा मोठा कपडा कट करून घेतला आणि त्याच्यावरती अशा पद्धतीचा अस्तर ठेवून टिपा मारून घेतल्या आणि नंतर एक्स्ट्राचा भाग जो आहे मेन फॅब्रिकचा तो कट केला की आपल्याला सोपं जातं। यासाठी मी अशा पद्धतीनेच जॉईन करत असते। बाकी तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल किंवा तुमच्या लॉजिकने तुम्ही अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईन करू शकता। त्याच्यानंतर बघा आपण जे कट केले होते ट्रायंगल शेपचे ते अशा पद्धतीने आपल्याला एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत।
तर 3 ट्रायंगल शेप होते, तर तिन्ही पण आता या ठिकाणी जोडायचे आहेत. तर ते जोडल्यानंतर बघू शकता आपण जो कपडा कट केलेला हँड पर्ससाठी किंवा पोटली बॅगसाठी, तर त्याला अगदी पोटलीसारखा शेप येतो. तर तो शेप येण्यासाठीच आपल्याला अशा पद्धतीचे ट्रायंगल कट करून घ्यायचे होते. तर तुमच्या आता लक्षात आलं असेल, बघू शकता मी दाखवते तुम्हाला. तर बघू शकता आता ह्या कपड्याला मधल्या साईडला असा फुगीरपणा आलेला आहे, जेणेकरून आता तो शेप जो आहे तो पोटली बनवण्यासाठी रेडी झालेला आहे. सेम दुसरा जो तुकडा होता तो देखील आपण तयार करून घेतलेला आहे, म्हणजे अस्तरला मेन फॅब्रिक जॉईन करून घेतलेलं आहे. जसं पहिल्यांदा जॉईन केलं होतं तसंच त्याच्यानंतर जे आपण ते कट केले होते ट्रायंगल शेप, ते देखील एकमेकांना जोडून घेतलेले आहेत. ते ट्रायंगल जोडताना आपल्याला खालच्या साईडने वरती जोडत नाही यायचे, वरच्या साईडने खालच्याच बाजूला जोडत जायचे आहे, जेणेकरून ते एकसारखे जोडले जातात. त्याच्यानंतर बघा एकमेकांवरती ते ठेवून बघायचे आहेत सिमिलर तयार झालेले आहेत का. तर बघा सुरुवातीपासून ज्या मी टिप्स अँड ट्रिक्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत कटिंगच्या, त्या जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या तर तुमचे दोन्ही जे पीस आहेत ते अगदी व्यवस्थित बनवून तयार होतात. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी मी 2.5 इंच रुंदीची आणि जी पोटलीची वरची बाजू आहे त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त लांबीची पट्टी कट करून घेतलेली आहे. आणि या ठिकाणी आपल्याला पायपिंग करायची आहे किंवा गोट मारायचा आहे. तर बघा सरळ बाजूने मी दोन्ही जे फॅब्रिक आहे मेन फॅब्रिक एकमेकांवरती ठेवलेले आहेत, म्हणजे सरळ बाजू एकमेकांवरती आलेली आहे. आणि त्याच्यानंतर बघा पहिल्या पीसला आपण अशा पद्धतीने सरळ बाजूने टिप मारून घेतलेले आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या पीसला देखील आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर पायपिंग कशी करायची हे बऱ्याच मैत्रिणींना माहीत असेल, पण ज्या मैत्रिणी पहिल्यांदाच अशा पद्धतीच्या पर्स वगैरे स्टिच करणार असतील आणि त्यांना माहीत नाही आहे गोट कसा मारायचा किंवा पायपिंग कशी करायची, तर त्यांच्यासाठी मी अगदी हळूहळू दाखवत आहे. तर बघा ज्या ठिकाणी मला गरजेचं वाटतंय तुम्हाला स्लो दाखवावं त्या ठिकाणी मी अगदी स्लो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि बाकी ज्या ठिकाणी असं वाटते की या ठिकाणी काही आवश्यकता नाही आहे एवढा स्लो व्हिडिओ दाखवण्याची, त्या ठिकाणी मी तुम्हाला फास्ट सगळ्या गोष्टी दाखवत आहे. कारण की प्रत्येक गोष्ट स्लो दाखवायची म्हटल्यावर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल आणि तुम्हालाही बघायला कंटाळवाणा वाटेल. तर बघा या ठिकाणी वरच्या साईडला पायपिंग करून झाल्यानंतर आपल्याला दोन्ही उलट्या बाजू एकमेकांवरती ठेवायच्या आहे आणि सरळ बाजूने आपल्याला अशा पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे. तुम्ही उलट्या बाजूने देखील मारू शकता, पण उलट्या बाजूने मारलं तर फिनिशिंग एवढं काही छान येत नाही. त्याच्यापेक्षा अशा पद्धतीने सरळ बाजूनेच आपल्याला दोन्ही पीस ठेवून टिप मारून घ्यायचे आहे. आणि त्याच्यानंतर बाहेरच्या साईडला जे धागे दिसतात त्याला काय करायचं तर ते पुढे मी सांगते तुम्हाला. त्याला फिनिशिंग आणण्यासाठी आपण काय करायचं आहे. तर बघा आपण जशी वरच्या बाजूला पायपिंग केलेली आहे त्याच पद्धतीने आता आपल्याला बाहेरच्या बाजूने देखील पायपिंग करायची आहे. आणि ती पायपिंग करण्यासाठी या ठिकाणी मी 2.5 इंच रुंदीचा, बघू शकता 2.5 इंच रुंदीचा आणि त्याच्यानंतर लांबीला अंदाजे कपडा घ्यायचा आहे, तो पुरला पाहिजे आपल्याला शेवटपर्यंत या हिशोबाने. आणि आता आपल्याला त्याला पायपिंग करून घ्यायची आहे. तुम्हाला जर पायपिंग येत नसेल, पायपिंग करायची नसेल किंवा पायपिंग करताना फिनिशिंगमध्ये पायपिंग करता येत नसेल तर तुम्ही मी ज्या पद्धतीने लेस दाखवली त्या पद्धतीची लेस देखील लावू शकता. जर लेस लावली तर तुम्हाला पायपिंग करायची काही आवश्यकता नाही आहे. फक्त लेस लावताना थोडीशी ब्रॉड लावायची, जेणेकरून जो धागे वगैरे निघतो तो भाग आहे तो हाईड होतो आणि मग पोटलीचे जे धागे वगैरे आहेत ते निघत नाही. तर बघा या ठिकाणी पायपिंग करण्यासाठी कुठल्याही एका बाजूने आपल्याला अशा पद्धतीने मेन फॅब्रिकची सरळ बाजूवरती येईल अशा पद्धतीने कपडा ठेवायचा आहे. आणि वरतून एक अर्धा किंवा पाव इंच मार्जिन सोडून टिप मारून घ्यायची आहे. आणि सगळ्यात शेवटी बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला 2 बोटं किंवा 2 पेअर अंतर जास्त ठेवायचे कपड्याचं आणि तो आतल्या बाजूने फोल्ड करून टिप मारून घ्यायची आहे. त्याच्यानंतर टिप मारून झाल्यानंतर बघा अशा पद्धतीने कपडा फोल्ड करायचा आहे. जो 2.5 इंच आपण कट केला होता तो, त्याच्यानंतर अर्धा इंच किंवा पाव इंच आतल्या साईडला दुमडायचा आहे. तुम्हाला किती मोठी पायपिंग पाहिजे किती छोटी पायपिंग पाहिजे याच्यावरती ते डिपेंड आहे. तर बघायचं फिनिशिंगला कशी छान दिसते. तर बघा प्रत्येकाची आवड निवड ही वेगवेगळी असते. काहींना नाजूक पायपिंग लागते, काहींना जाड पायपिंग लागते किंवा कधी कधी आपल्याला वस्तूला कुठली पायपिंग सूट होते
जाड पायपिंग केली तर छान दिसेल आपली बनवलेली वस्तू, की पातळ पायपिंग केल्यानंतर किंवा अगदी नाजूक पायपिंग केल्यानंतर छान दिसेल, यावरती देखील पायपिंगची जाडी वगैरे जी आहे ते आपण ठरवायची आहे, नाजूक करायची की जाड करायची ते. तर बघा या ठिकाणी बोलता बोलता आपली पायपिंग करून झालेली आहे. तर या ठिकाणी मी माझ्या आवडीप्रमाणे या पोटली बॅगला पायपिंग करून घेतलेली आहे. तर बघू शकता अशा पद्धतीची पायपिंग देखील छान दिसत आहे. तर शक्यतो ज्यावेळेस तुम्ही पायपिंग कराल त्यावेळेस कॉन्ट्रास्टमध्ये पायपिंग करा. तर बघा कालचा ज्यांनी गोधडीचा व्हिडिओ बघितला आहे तर त्या व्हिडिओमध्ये मी कसं सांगितलेलं आहे की ऑरेंज कलरची जर आपण गोधडी स्टिच केली तर त्याला अपोजिट कलरची पायपिंग करायची आहे आपल्याला, किंवा गोट मारायचा आहे जेणेकरून ते दिसायला छान दिसतं. त्याच पद्धतीने ज्यावेळेस आपण ही पोटली बॅग बनवतो त्यावेळेस याला गोल्डन कलरची किंवा त्या पोटली बॅगच्या अपोजिट कलरची, म्हणजे कलर कॉम्बिनेशन त्याला अगदी सूट होईल अशा वेगळ्या कलरची पायपिंग देखील करू शकता, जेणेकरून आपली जी हँड पर्स किंवा पोटली बॅग जी बनवून होणार आहे किंवा पोटली पर्स जी बनवून होणार आहे ती अजून सुंदर, युनिक, ॲट्रॅक्टिव्ह आणि आकर्षक बनवून तयार होईल. तर बघा या ठिकाणी बोलता बोलता मी थोडेफार काही मणी घेतलेले आहे, त्याच्यानंतर सुई घेतलेली आहे, दोरा घेतलेला आहे. दोरा जो आहे तो पक्का घ्यायचा आहे, जो दोरा आपण गोधडीसाठी वापरतो तो दोरा. त्याच्यानंतर त्या दोऱ्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने मणी ओवून घ्यायचे आहे. दोरा घेतानाच आपल्याला थोडा जास्त घ्यायचा आहे. तर हे मणी आपण कशासाठी ओवतोय तर बघा ही जी पर्स आहे त्या पर्सला आपल्याला हँडल करायचे आहेत आणि आपली जी ही पर्स आपण बनवतो ती थोडीशी स्टायलिश दिसावी यासाठी आपल्याला अशा पद्धतीच्या मण्यांचा वगैरे वापर करायचा आहे. तुमच्याकडे जर मणी असतील तर तुम्ही मण्यांचा वापर करू शकता, किंवा तुम्ही या ठिकाणी दोरीची जी लेस येते त्या लेसचा देखील वापर करू शकता. जर तुम्हाला अजून कमीत कमी किमतीत जर ही पर्स बनवून तयार करायची असेल तर तुम्ही मण्यांच्या ऐवजी दोरी ची लेस येते त्या लेसचा वापर देखील करू शकता, किंवा त्यापेक्षाही कमीत कमी किमतीत जर हा पाऊस तुम्हाला बनवून तयार करायचा असेल तर ब्लाऊज पीसच्याच कपड्यांपासून तुम्ही पायपिंग बनवू शकता. तर ती पायपिंग कशी बनवायची ते इथून पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये एखाद्या मी दाखवेल, अगदी मार्केटसारखीच पायपिंग कशी बनवायची. तर आजचा व्हिडिओ खूप मोठा होतो आणि मी या ठिकाणी मण्यांची माळ बनवून हँडल म्हणून वापरणार आहे, त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ती पायपिंग नाही दाखवत, पण इथून पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये ती पायपिंग कशी बनवायची ते नक्की दाखवेल. काही मैत्रिणींना बनवता येतही असेल, त्या मैत्रिणींनी तशी पायपिंग बनवून लावली तरी चालेल जर मणी नसतील तर, आणि ज्या मैत्रिणींना तशी पायपिंग बनवता येत नाही त्यांच्यासाठी मी एखाद्या व्हिडिओमध्ये बनवून दाखवेल. तर बघा आपली जे मणी आहेत ते ओवून झालेले आहेत, आणि मणी ओवण्यासाठी आपल्याला वाटीतून एक एक मणी घेऊन ओवत बसायचं नाही, त्याला खूप वेळ लागतो. हातावरती मणी घ्यायचे आहेत आणि मग सुईमध्ये पटपट ओवून घ्यायचे आहेत. असं केल्याने मणी खूप पटकन ओवून होतात. आणि आपण जे मणी गोधडीच्या धाग्यात ओवले होते त्याच धाग्याने आपल्याला पोटली बॅगला ते माळ लावायची नाही आहे, आपल्याला पर्ससारखा मॅचिंग धागा नंतर परत सुईमध्ये ओवून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर पहिला जो मणी आहे त्याच्यातून तो दोरा ओवून घ्यायचा आहे, आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला पोटली बॅगच्या दोन्ही कडेला अशा पद्धतीने हँडल्स लावून घ्यायचे आहेत. तर बघू शकता अशा पद्धतीने आपली सुंदर अशी हँड पर्स बनवून तयार झालेली आहे, किंवा पोटली पर्स बनवून तयार झालेली आहे. तर तुम्ही अशा पद्धतीच्या पोटली पर्स येणाऱ्या संक्रांतीला हळदी कुंकू वगैरे ज्यावेळेस करता त्यावेळेस वाण म्हणून देखील देऊ शकता. अजून भरपूर वेळ आहे संक्रांतीला, तर तेवढ्या वेळामध्ये जर तुम्हाला स्टिचिंगची वगैरे आवड असेल आणि स्टिचिंग वगैरे येत असेल तर अशा पद्धतीच्या हँड पर्स बनवू शकता. तसेच जर तुम्हाला स्टिचिंग येत नसेल तर ह्या हँड पर्सचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही जवळच्या एखाद्या मैत्रिणीला दाखवून, ज्या मैत्रिणीला स्टिचिंग वगैरे येते त्या मैत्रिणींना अशा पद्धतीच्या पर्स दाखवून त्यांच्याकडनं बनवूनही घेऊ शकता. तुमच्या जर घरामध्ये अशा पद्धतीचे ब्लाऊज पीस अवेलेबल असतील तर त्या ब्लाऊज पीसपासून, तर अशाच भरपूर वेगवेगळ्या आयडिया मी इथून पुढे देखील तुम्हाला आपल्या व्हिडिओद्वारे देणार आहे. तर बघा अशा पद्धतीच्या पर्स फक्त हळदी कुंकवात वाण देण्यासाठीच नाही, तर तुम्ही तुमच्या स्वतःसाठी देखील बनवू शकता. एखाद्या बड्डे पार्टीला वगैरे जायचं असेल किंवा एखाद्या लग्नात वगैरे जायचं असेल आणि घरात जर लहान बाळ असेल तर लहान बाळाचा रुमाल किंवा आपला मोबाईल,
त्याच्यानंतर एखादी की याच्यामध्ये इझिली बसू शकते. तर याची साईज तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त देखील करू शकता. तर बघा असे पाऊच ज्यावेळेस मी बनवत असते त्यावेळेस मी कुठलेही मेजरमेंट वगैरे काही घेत नाही, डायरेक्टली बनवत असते. जसं की मोठा पाहिजे छोटा पाहिजे यानुसार. पण बऱ्याच मैत्रिणींना डायरेक्टली सांगितल्यानंतर कधी कधी कन्फ्युजन होतं, नक्की कपडा किती घ्यायचा आहे, कसा कट करायचा आहे, कुठून कट करायचा आहे. त्यासाठी मी मेजरमेंट या ठिकाणी तुमच्या सोयीसाठी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेले आहेत. बाकी ज्या मैत्रिणींना स्टिचिंगबद्दल माहिती आहे त्या मैत्रिणी विदाऊट मेजरमेंट सेम अशा पद्धतीचे पाऊच याच्यापेक्षा मोठेही बनवू शकतात किंवा याच्यापेक्षा छोटेही बनवू शकतात. मग तुम्हाला ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही बनवा. आणि सोबतच एका ब्लाऊजमध्ये अशा पद्धतीचे तुम्ही भरपूर पाऊच बनवू शकता. छोटे बनवले तर थोडे जास्त होतील किंवा ह्या साईजचे बनवले किंवा याच्यापेक्षा जास्त साईजचे बनवले तर थोडेसे कमी होतील. बाकी तुम्ही तुमच्या बजेटनुसार छोटे मोठे पाऊच अशा पद्धतीने बनवू शकता. तर इथून पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये देखील मी असेच वेगवेगळे भरपूर व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेल. पण बाळ माझं लहान आहे 1.5 वर्षाचं आणि एक माझा मुलगा आहे तो 6 वर्षाचा. त्या दोघांना बघत बघत मी हे व्हिडिओ बनवत असते. त्याच्यामुळे मला जसा जसा वेळ मिळेल तसं तसं नक्कीच मी असे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेल.